शिवाजी कोण होता? लेखक गोविंद पानसरे. प्रकरण 7. महसुलासंबंधी सुभेदारास पत्र. महसुलासंबंधी सुभेदारास पत्र. शके 1598 भाद्रपद शुद्ध 8 सु 1077 रजब 6 इसवी सन 1676 सप्टेंबर 5. श्रीशंकर. मशहुरल हजरत राजश्री रामाजी अनंत सुभेदार मामले प्रभावेली प्रति राजश्री शिवाजीराजे दंडवत सुहूर सन सभा सबैन अलप साहेब मेहरबान होऊन सुभात फरमाविला आहे. एशियास चोरी न करावी, इमाने इदबारे साहेब काम करावे. एसी तू क्रियाच केलीच आहेस, तेनेप्रमाणे एक भाजीच्या देठास तेही मन न दाखविता रास व दुरुस वर्तने या उपरी कमावीस कारभारास बरे. दर तू रोज लावणी संचनी उगवणी जैसी जैसी जे जे वेलेस जे करू येते ते करीत जाणे. हर भातेने साहेबाचा वतू होये ते करीत जाणे. मुलकात बटाईचा तह चालत आहे, परंतु रयतीवर जाल रयतीचा वाटा रयतीस पावे आणि राजभाग आपणास येई ते करणे. रयतीवर काडीचे जाल व गैर केलिया साहेब तुझवर राजी नाहीत जैसे बरे समजणे. दुसरी गोष्ट की रयतीपासून ऐन जिन्साचे नक्ष घ्यावे ऐसा एकंदर हुकूम नाही. सर्वथा ऐन जिन्साचे नक्त घेत घेत नव जाणे. ऐन जिन्साचे ऐन जिनसच उसूल घेऊन जमा करीत जाणे आणि मग वेलचे वेलेस विकित जाणे. की ज्या ज्या हुनेरेने महाग विकेल आणि फायदे होये ते करीत जाणे. उसूल हंगामशीर घ्यावा आणि साठवण करून आणि विक्रा ऐसा करावा की कोण्हे वेलेस कोण जिनमच विकावा ते हंगामी तो जिनस विकावा. जिनस तरी पडेन जाया नव्हे आणि विक्रा तरी महाग वैसे हुनेरेने नारळ खोबरे सुपारी मिरे विकित जाणे. महाग धारणे जरी 10 बाजार ऐन जिनस विकेल तर तो फायदा जहालियाचा मजरा तुझाचा आहे ऐसे समजणे. त्या उपरी रयतीस तवाना करावे आणि कीर्द करवावी. हे गोष्टीस इलाज साहेबी तुझ ऐसा फरमाविला आहे की कष्ट करून गावाचा गाव फिरावे. ज्या गावात जावे तेथील कुलबी किती आहे ती ते गोला करावे. त्यात ज्याला जे शेत करावया कुवत माणूसबल असेली त्या माफिक त्या पासी बेलदाणे संच आसिला तर बरेत झाले. त्याचा तो कीर्द करीत ज्याला शेत करावयास कुवत आहे माणूस आहे आणि त्याला जोतास बैल नांगर पोटास दाणे नाही, त्याविन तो आडोन रिकामी झाला असेल तरी त्याला रोख पैके हाती घेऊन दोचो बैलाचे पैके द्यावे. बैल घेवावे व पोटास खंडी 2 खंडी दाणे द्यावे. जे शेत त्याच्याने करवेल तितके करवावे. पेस्तर त्यापासून बैलाचे व गल्याचे पैकी वाडीदिडी न करिता मुदलच उसने हळूहळू याचे तवानगी माफिक घेत घेत उसूल घ्यावा. जोवरी त्याला तवानगी येई तोवरी वागवावे. या कलमास जरी 2 लाख लारी पावितो खर्च करशील आणि कुणब्याची खबर घेऊन त्याला तवानगी येती करून कीर्द करीशील आणि पडजमीन लावून दस्त जाजली करून देशील तरी साहेबा कबूल असतील. तैसेच कुलबी तरी आहे. पुढे कष्ट करावया उमेद धरितो आणि मागील बाकीचे जलित त्यावरी केले आहे ते त्यापासून घ्यावया. मौसर तरी काही नाही ते बाकीचे खडवे तो कुलबी मोडून निकाम झाला. या उपरी जाऊन पाहतो एसी जे बाकी रयतीवरी असेल ते कुलाचे कुल माफ करावया.
खडवे तोकूब करून पेस्तर साहेबास समजाविणे की रवेसीने कीर्द करवून साहेबाचा फायदा केला आहे आणि आमकी एक बाकी गैर उसली मफलीस कुलास माफ केली आहे ऐसे समजावणे. साहेब ते माफीची सनद देतील. जे बाकी नफर निस्बत असली ते हिसेबीच उसूल घेत जाणे. बाकीदार महाल न करणे. रवेसीने तुझला पदनीस येत तपशिले करून हा रोखा लिहून दिधला. आसे आकलेने व तजविजेने समजून याप्रमाणे कारभार करीत जाणे की तुझा कामगारपणाचा मजरा होये आणि साहेब तुझवरी मेहरबान होत ते करणे जाणीजे. रा छ 6 माहे रजब शब्दांचे अर्थ दिलेले आहेत. दस्त म्हणजे सरकारी महसूल, जलित म्हणजे जुलूम, मफलिस म्हणजे गरीब, कीर्द म्हणजे लावणी, पदसियत म्हणजे पदाला योग्य असा उपदेश, जास्ती म्हणजे जास्ती, तवानगी म्हणजे सामर्थ्य, मजरा म्हणजे मोबदला, नफरत निस्बत म्हणजे माणसाच्या अंगची. जिजिया कराबद्दल औरंगजेबास पत्र. शके 1579 इसवी सन 1657. सत्यवचनी शिवाजी औरंगजेब प्रारब्धे योगाने हुजरून निरोपाशिवाय आलो, परंतु यथायोग्य सेवेचे संप्रदायात हजर आहे. ती चांगली सेवा व उत्तम प्रयत्न हिंदुस्थान व इराण व दुरान व रूम व शाम येथील बादशहा व उमराव मोगल व राजे लोकच राणे यास व खेरी 7 मुलुखाचे राहणार व खुशकी व तरी येथील मुसाफर यास जाहीर आहेत. त्यापेक्षा आपले अंतःकरण समुद्राप्रमाणे आहे त्यासही विदित जाहलेच असेल. याचकरिता कित्येक गोष्टी ज्यात आबालवृद्धांचे कल्याण राही अशा लिहिल्या जातात. सांप्रत आम्ही इकडे आल्यावर पादशाही खजिना रिकामा जाहला व सारे द्रव्य खर्च झाले. याचकरिता हिंदू लोकांपासून जजिया पट्टीचे द्रव्य उत्पन्न करून पादशाहीचा क्रम चालविला आहे ऐसे ऐकण्यात आले. त्याचपूर्वी अकबर बादशहा यांनी न्यायाने 52 वर्ष राज्य केले. यामुळे इसवी व दाऊदी व मुहम्मदी वगैरे याती खेरीज ब्राह्मण व शेवडे वगैरे हिंदू लोक यांचे धर्म चांगले चालले व त्या धर्माचे संस्थापनाविषयी ते बादशाही मदत ठेवित होते. याचकरता जगद्गुरू अशी त्यांची प्रसिद्धी जाहली व अशा सद्धासेनेच्या योगाने हर एक स्थळी त्यांची नजर पडत होती. तेथे यश येत होते व कित्येक मुलूक सर केले. त्याचवर नरुद्दीन जहांगीर बादशाह यांनी 22 वर्ष पादशाही ईश्वरी लक्ष ठेवून केली. नंतर स्वर्गास पोहोचले. शहाजहान साहेब किरान यांनी 32 वर्ष बादशहात करून उपरात राहिले. आयुष्य चांगलेपणात घालून निरंतर कीर्ती मिळविली. ए विषयी दृष्टांत जो पुरुष जिवंत असताना लौकिकवान व मागे ज्यांची चांगली कीर्ती असा जो त्याजला अचल लक्ष्मी प्राप्त झाली असे आहे. सदर लिहिले पादशहाचा प्रताप व पराक्रम असा त्यांनी दस्तूर व वहिवाटी केल्या. त्याचे रक्षण करण्यात अलमगीर फिकीरवंद जाहले. ते बादशहाही जजिया पट्टी घेण्यास समर्थ होते. परंतु सारे लहान मोठे आपलाले धर्मावर आहेत ते सर्व ईश्वराचे आहेत असे जाणून कोणावर जुलूम करावा हे त्यांनी मनात आणले नाही. त्यांचे उपकाराची कीर्ती अद्याप आहे व हरएक लहान मोठे यांची मुखी त्यांची स्तुती व आशीर्वाद आहे. जशी नियत तशी त्यास वरकत. त्या बादशहांची दृष्टी लोकांचे कल्याणात होती. हली आपले कारकिर्दीत कित्येक किल्ले व मुलूक गेले, बाकी राहिले तेही जातात. कारण जे खराबी करण्याविषयी कमतर नाही ते रयत लोक खराब आहेत. हर एक महालाचे उत्पन्न लाखास 1000 येणे कठीण असे जाहले. बादशहा व बादशहाजादे यांचे घरी दारिद्र्याचा वास जाहला तेव्हा पदरचे मनसबदार व उमराव यांची अवस्था कळतच आहे.
सारांश शिपाई लोक हैराण व सौदागर पुकारा करतात व मुसलमान रडतात. हिंदू लोक मनात जळतात आणि कित्येक लोकांस पोटास मिळत नाही असे आहे. तेव्हा राज्य चालविणे कसे? त्याचवर जजिया पट्टीचा उपद्रव या प्रकारचा ती पूर्व पश्चिमे पावितो जाहीर झाला आहे की हिंदुस्थानचे पादशहा फकीर व ब्राह्मण व शेवडे व जोगी व संन्यासी व वैरागी व अनाथ गरीब व थकलेले व पडलेले असे एकंदर लोकांपासून जजिया घेतात व यातच पुरुषार्थ असे समजतात व तैमूर पातशहाचे नाव बुडवितात असे झाले आहे. आसमानी किताब म्हणजे कुराण ते ईश्वराची वाणी आहे. त्यात आज्ञा केली तो ईश्वर जगाचा किंवा मुसलमानांचा आहे. वाईट अथवा चांगले असो हे दोन्ही ईश्वराचे निर्मित आहेत. कोठे मस्जिद आहेत त्याचे स्मरण करून बांग देतात, कोठे देवालय आहे तेथे घंटा वाजवितात. त्यास कोणाचे धर्मास विरोध करणे हे आपले धर्मापासून सुटणे व ईश्वराचे लिहिले रद्द करून त्याचवर दोष ठेवणे आहे. याविषयी चांगले अगर वाईट जे पहावे त्यास रद्द करू नये. पदार्थाची निंदा करणे हे पदार्थ करणारावर शब्द ठेवणे आहे. न्यायाचे मार्गाने पाहता जजिया पट्टीचा कायदा केवळ गैर पेशजी सुलतान अहमद गुजराती हा असाच गैरचालीने वागला तो लवकर बुडाला. त्यास या वृद्धपकाळी असे बद्ध होणे हे पराक्रमास अगदी योग्य नाही. ये विषयी दृष्टांत जुलूम जाजवर ज्याला त्याने खेद करून हाय हाय म्हणून मुखाने धूर काढल्यास त्या धुराने जितके लवकर जळेल तितके जल्दीने जळता अग्नीही संबंधास जाळणार नाहीत. अंतःकरण पातकाने मलिन झाले ते स्वच्छ करावे ही चांगली सल्ला आहे. याजवर हिंदू लोकास पीडा करण्यातच धर्म आहे असे मनामध्ये आले असल्यास आधी राजा जयसिंग याचपासून जजिया घ्यावा म्हणजे इकडून कठीण नाही. उपरांत सेवेसी हजर आहे, परंतु गरीब अनाथ ते मुंग्या चिलटासारखे आहेत. त्यास उपसर्ग करण्यात काही मोठेपणा नाही. पदरची मंडळीही पाहता पाहता अग्नितृणाने झाकतात. त्याचेही आश्चर्य वाटते. अस्तु राज्याचा सूर्य हा प्रतापाचे उदयाचलापासून तेजस्वी असो.